माझं नाव सागर आहे. नेहा माझ्यासाठी सगळं काही होती. कॉलेजच्या त्या दिवसांपासून मी तिच्यावर जीवापाड प्रेम करायचो. ती फक्त सुंदरच नव्हती, तर त्यापेक्षा कितीतरी पटींनी हुशार आणि समजूतदार होती. तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळंच विश्व दडलेलं होतं. कधी आनंद, कधी प्रार्थना, कधी खोल विचार. ती बोलायची कमी, पण तिचं असणं मला सगळं काही सांगायचं. घरात माझ्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा मी आईला नेहाबद्दल सांगितलं. ती ऐकून चमकली. काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली की बाळा, ती मुलगी गरीब कुटुंबातली आहे असं तू म्हणतोयस. तू चांगली नोकरी करतोस, तुला कितीतरी चांगली नाती येत आहेत, मग तीच का? मी ठामपणे सांगितलं की आई, मला फक्त नेहाच हवीये. मी तिच्यावर प्रेम करतो. यावरून घरात बरेच दिवस वाद झाले, पण माझ्या हट्टापुढे सगळे झुकले. शेवटी माझं आणि नेहाचं लग्न ठरलं. लग्नाच्या रात्री जेव्हा मी तिला नवरीच्या रूपात माझ्या बेडवर पाहिलं, तेव्हा मला वाटलं की माझं आयुष्य पूर्ण झालं. ती लाजली होती. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी अपार प्रेम दिसत होतं. आमचं लग्न धूमधडाक्यात झालं. लग्नानंतर आमचं आयुष्य खूप सुखात निघत होतं. नेहा माझ्यासाठी सगळं करायची. माझ्या कुटुंबाचीही तितकीच काळजी घ्यायची. तिने सगळ्यांची मनं जिंकली होती. ती कमी बोलायची, पण तिच्या प्रत्येक कृतीत प्रेम दिसायचं. रात्री मी ऑफिसमधून घरी येई तेव्हा ती तयार होऊन माझी वाट पाहत असे. तिच्याकडे पाहिलं की माझा सगळा थकवा पळून जायचा. ती माझ्या कुटुंबाची लाडकी झाली होती. आमच्या घरात आई बाबा, काका काकी आणि आम्ही दोघे होतो. माझा दादा आणि वहिनी काही वर्ष आमच्या सोबत राहिली, पण नंतर त्यांनी स्वतःचं घर बांधलं आणि तिथे शिफ्ट झाले. मी नेहाला पाहिलं की मनातून म्हणायचो की मी जगातला सगळ्यात नशीबवान माणूस आहे. ती छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधायची. मी पगार मिळाला की तिच्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन यायचो. तिचा तो आनंदलेला चेहरा पाहून मला समाधान वाटायचं. पण मग आयुष्याने वेगळाच रस्ता दाखवला. बाबांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आई उदास झाली. नेहा तिचा आधार बनली. रात्री आम्ही तिघे बसून गप्पा मारायचो. नेहा माझं डोकं दाबायची, पाय दाबायची. तुम्ही खूप मेहनत करता असं म्हणत माझी काळजी घ्यायची. ती तयार होऊन समोर यायची तेव्हा माझी नजर तिच्यावरून हटायचीच नाही. ती खूप सुंदर दिसायची. पण काही दिवसांनी मला जाणवलं की आई कसल्या तरी विचारात आहे. एकदा मी ऑफिसमधून घरी आलो तेव्हा ती माझी वाट पाहत होती. मी तिचा आशीर्वाद घेतला आणि बसलो. ती म्हणाली की बाळा, तुमच्या लग्नाला 1 वर्ष झालं. आता तुम्ही आनंदाची बातमी द्यायला हवी. मी हसून टाळलं की आई, अजून वेळ आहे. पण ती गंभीरपणे म्हणाली की बाळा, मुलगा झाला की खरी इज्जत असते. हे बोलणं नेहाने ऐकलं. ती खाली मान घालून रूम मध्ये निघून गेली. तिचा चेहरा पाहून मला वाटलं की ती उदास झाली आहे. मी आईशी वाद घालणं टाळलं आणि रूम मध्ये गेलो. त्या रात्री मी आणि नेहा यावर बोलत होतो. ती म्हणाली की तुम्हाला काय वाटतं? आई बरोबर बोलते. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो की नेहा, तू माझी बायको आहेस. माझं प्रेम आहेस. बाळ होऊ दे किंवा न होऊ दे, मला तूच पुरेशी आहेस. ती शांत झाली, पण तिच्या डोळ्यात काहीतरी सलत होतं. पण आईचा दबाव वाढतच गेला. ती कधी डॉक्टरांचं नाव काढायची तर कधी बाबांचं. मी तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचो नाही. एकदा ती नेहाला बाबाकडे घेऊन जायला निघाली. मी विरोध केला की आई, मी या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. पण ती म्हणाली की मी आई आहे. मला माझ्या मुलाचा वंश पुढे हवाय. काकीने आईला समजावलं की वहिनी, नेहावर दबाव टाकू नका. प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेला होते. त्यानंतर आई थोडी शांत झाली, पण नेहा लपून लपून रडायची. मी तिला म्हणालो की तुला वाटत असेल तर डॉक्टरकडे जाऊ, पण मला घाई नाही. पण दबाव वाढतच गेला. आई नेहमी म्हणायची की माझी शेवटची इच्छा आहे, तुझं बाळ माझ्या डोळ्यांनी पाहावं. माझ्याकडे उत्तर नव्हतं. नेहा शांत आणि उदास राहू लागली. मला वाटलं तिला बदल हवा आहे, म्हणून मी तिला उटीला घेऊन गेलो. काही दिवस तिथे मज्जा केली. पण घरी परतलो तेव्हा सगळं तसंच होतं. मी तिला शब्द दिला की आपण एकमेकांचा आधार आहोत. बाळ हो न हो, आपण पुरेसे आहोत. आम्ही टेस्ट करून घेतल्या. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. डॉक्टर म्हणाले की कधी कधी वेळ लागतो. पण वेळ निघून गेली आणि आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली. लोकांचा दृष्टिकोन बदलला. नातेवाईक टोमणे मारायचे, कधी गोड बातमी देणार. नेहा आतून तुटत होती. ती म्हणायची की जर आपण आई बाबा झालो नाही तर काय होईल. मी तिला धीर द्यायचो की काही होणार नाही.
आपण एकमेकांची साथ देऊ. पण आयुष्य निस्तेज होत चाललं होतं. मी ऑफिसला जायचो, नेहा घरातली कामं करायची. ती कधी काकीजवळ, कधी आईजवळ बसून मन मोकळं करायची. पण बाळ न होण्याचं दुखणं कायम होतं. एकदा मी घरी आलो, तेव्हा तिचा चेहरा बदललेला दिसला. मी विचारलं की काय झालं? ती म्हणाली की वातावरणामुळे तब्येत बरी नाही. दुसऱ्या दिवशी तिने नाश्ता बनवला नव्हता. ती ब्लँकेट घेऊन पडली होती. ताप आणि खोकला येत होता. मी तिच्या कपाळाला हात लावला तेव्हा ती गरम लागली. डॉक्टरांनी औषधं दिली, पण 3 दिवसांनीही ती बरी झाली नाही. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. ब्लड टेस्ट झाल्या. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मला कॅबिनमध्ये बोलावलं आणि म्हणाले की सागर, सत्य ऐकायला तयार व्हा. माझं हृदय धडधडलं. ते म्हणाले की नेहाला ब्लड कॅन्सर आहे. मी हादरलोच. हातातली फाईल खाली पडली. डॉक्टर, तुम्ही काय बोलताय? नक्की चूक झाली असेल. मी म्हणालो. त्याने रिपोर्ट्स दाखवले. सुरुवात आहे, पण उपचार लगेच सुरू करावे लागतील. मी घरी आलो. थंडीतही घाम फुटला होता. नेहा बेडवर पडली होती. तिने विचारलं की रिपोर्ट्समध्ये काय आलं. मी नजर चोरली आणि म्हणालो की व्हायरल ताप आहे. औषधांनी ठीक होईल. ती हसली. मलाही तसंच वाटलं. मी तिच्यापासून सत्य लपवलं. ती आधीच कमजोर होती. हे सत्य जाणून ती तुटली असती. दुसऱ्या दिवशी मोठ्या हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतली. टेस्ट, उपचार, महागडी औषधं सगळं सुरू झालं. माझं आयुष्य ऑफिस आणि हॉस्पिटल यात विभागल्या गेलं. मी सगळी बचत संपवली. मित्राकडून कर्ज घेतलं. पण नेहाला फक्त सांगायचो की तुला इन्फेक्शन आहे, आराम कर. ती माझ्यावर विश्वास ठेवायची. संध्याकाळी अजूनही दरवाजात माझी वाट पाहायची. पण माझे पैसे औषधांवर खर्च होत होते. एकदा ती म्हणाली की मला खरं सांग, मला काही मोठा आजार आहे का? मला माझ्या शरीरात बदल जाणवतायत. मी टाळलं की तू जास्त विचार करतेस, आराम कर. पण मला कळत होतं की तिला शंका येऊ लागली होती. मी ठरवलं की जोपर्यंत शक्य आहे तिची काळजी घेईन. पण मी आतून तुटत होतो. हॉस्पिटल, टेस्ट, औषधं, बिलं सगळं अंतहीन वाटत होतं. मी ऑफिसमधून सुट्ट्या घ्यायचो. कधी कधी हॉस्पिटलमधून थेट ऑफिसला जायचो. शरीर थकत होतं, पण थांबायला वेळ नव्हता. घरी आलो की आई किचनचं सामान संपल्याची यादी द्यायची. पैसे नव्हते, पण मी ठरवलं होतं की घरात खायला नसेल तरी चालेल, पण नेहाला औषधं मिळायलाच हवी. नेहाला माझी अवस्था दिसत होती. एकदा तिने माझ्या खिशात 10,000 रुपये ठेवले. मी विचारलं, हे कुठून आणले? माझी जुनी अंगठी विकली. ती म्हणाली. मी तिचा हात धरला की तू हे का करतेस? ती म्हणाली की मला जगायचं आहे. तुला एकटं सोडू शकत नाही. कधी कधी घरी खायला काही नसायचं. आम्ही चहा पिऊन वेळ काढायचो. गॅस संपला. लाईट बिल न भरल्याने लाईट कट झाली. काकी म्हणाली की काकांकडून पैसे घे. पण मी म्हणालो की काकी, मी कोणापुढे हात पसरवणार नाही. देव आहे. आईनेही आजीकडून पैसे आणले. राशन भरलं. पण घरातलं टेन्शन कमी होत नव्हतं. माझं आणि नेहाचं बोलणं कमी झालं. ऑफिसमध्येही माझा परफॉर्मन्स खराब होत होता. बॉसने बजावलं की सागर सुधार, नाहीतर नोकरी जाईल. माझी अवस्था वाईट होती. तर नेहाकडे पाहिलं की धीर यायचा. जोपर्यंत ती आहे, मी हार मानणार नाही असं वाटायचं. मग माझ्या ऑफिसमध्ये संजना आली. ऍडमिनच्या जागेवर. तिच्या येण्याने ऑफिसमध्ये उत्साह आला. ती सुंदर होती. बोलण्याची पद्धत वेगळी होती. पहिल्यांदा कॉन्फरन्स हॉलमध्ये तिला पाहिलं. निळी जीन्स, पांढरा शर्ट. मी प्रश्न विचारला. ती हसली की तुमचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. पण माझं उत्तर तुम्हाला कदाचित बोर करेल. कित्येक दिवसांनी मी स्वतःला हसताना पाहिलं. तिचा आत्मविश्वास, तिची बोलण्याची पद्धत मला वेगळीच वाटायची. ती माझ्याशी कामानिमित्त बोलायची. कधी फाईलसाठी, कधी चहासाठी कॅन्टीनमध्ये बसायची. एकदा तिने विचारलं की सर, तुम्ही एवढे शांत का? मी म्हणालो की शांतपणा हळूहळू सवयीमध्ये बदलतो. त्यानंतर माझं आयुष्य बदलू लागलं. मी संजनाच्या स्मित हास्याची वाट पाहू लागलो. तिच्याशी बोलताना, हसताना मला बरं वाटायचं. तिची चेष्टा करायचो. ती माझी काळजी घ्यायची. तिचं असणं मला हवं हवंसं वाटू लागलं. इकडे नेहाची औषधं चालू होती, पण मी तिला डॉक्टरांकडे नेणं कमी केलं. आधी दर आठवड्याला जायचो. आता 2-3 आठवड्यांनी. महागडी औषधं बंद केली. हलकी औषधं घ्यायला लागलो. पैशांअभावी नाही, माझं लक्ष दुसरीकडे होतं. एकदा संजनाने विचारलं की सर, तुमचं लग्न झालंय का? मी खोटं बोललो नाही. मी म्हणालो की हो, पण माझं आयुष्य निस्तेज झाले. ती शांत झाली, मग म्हणाली
की कधी कधी आपण इतरांना खुश ठेवण्यात स्वतःला विसरतो. मला वाटलं की तिला माझं बोलणं समजलंय. मी आणि संजना भेटू लागलो. ऑफिसमध्ये, ऑफिस बाहेर, कधी शॉपिंगला, कधी डिनरला. पण घरी आलो की नेहा बेडवर झोपलेली असायची, थकलेली, शांत. एकदा ती म्हणाली की तुम्ही आजही औषध आणलं नाही. मी रागात म्हणालो की औषधं महाग झालीत आणि त्याने तुला काय फायदा होतोय. ती म्हणाली की सागर, मला किती जगायचंय माहित नाही, पण माझ्या वेदना तरी कमी कर. मी उलट उत्तर दिलं की आयुष्य साधं नाही, तू एकटीच नाही आजारपणात. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती काही बोलली नाही. संजना आता माझ्यासाठी महत्वाची झाली होती. मी रात्री उशिरा घरी येऊ लागलो. आईने प्रश्न विचारले, पण मी उत्तर द्यायचो नाही. एकदा नेहाने विचारलं की तुमचं माझ्यावरचं मन उडालंय का? मी म्हणालो की नाही. ती म्हणाली, मी मरून जाईन तेव्हा तुम्हाला बरं वाटेल. मला माहित आहे तुमचं आयुष्य परेशानीत आहे. मी रागातच म्हणालो की तू असं बोलू नकोस. जगणं मरणं तुझ्या हातात नाही. आणि घराबाहेर जाऊन संजनाला फोन लावला की उद्या रात्री माझ्यासोबत डिनर करशील का? ती आनंदाने म्हणाली की नक्कीच. तुझ्यासोबत वेळ घालवून मला आनंद मिळतो. माझी बायको माझी जबाबदारी बनली. ती मला सोडतच नाही. त्या रात्री मी संजनाला माझ्या मनातलं सगळं सांगितलं. नेहाचं आजारपण, तिचं शांत राहणं आणि मी हळूहळू सगळ्याकडे दुर्लक्ष करायला शिकलो होतो. जेव्हा माणूस स्वार्थी होतो, तेव्हा तो हळूहळू सगळं गमावतो. पण हे कळायला उशीर होतो. माझ्यासाठी तो उशीर खूप लवकर येणार होता, पण मला त्याची कल्पनाच नव्हती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी उशिरा घरी आलो. नेहा दाराजवळ बसली होती. तिचा चेहरा कमजोर झाला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आणि शरीर फक्त हाडांचा सांगाडा वाटत होतं. खोकल्याने तिची तब्येत बिघडली होती. तिच्या हातात औषधांची बाटली होती. ती म्हणाली की सागर, माझं औषध संपलंय. मला खूप ताप आहे. आईकडेही पैसे नाहीत. काका काकी बाहेर गेलेत. मला बरं वाटत नाहीये. कृपया मला वाचव. ती रडतच बोलत होती. मी रागात म्हणालो की रोज रोज औषधं खरेदी करणं शक्य आहे का? तुला वाटतंय मी तुझ्यावर उपचारच करत नाही. माझ्या या बोलण्याने ती शांत झाली. मान खाली घालून बसली. मग हळू आवाजात म्हणाली की मी प्रयत्न करते की तुझ्याकडून काहीच मागू नये. पण माझं शरीर साथ देत नाहीये. मी काय करू? मी रागाने म्हणालो की मग मी रोज तुला औषधं आणत राहू का? मला दुसरं काही कामच नाही का? माझा सगळा राग तिच्यावर निघाला. ती शांतपणे रूममध्ये निघून गेली. रात्री मी संजनासोबत डिनरला जायची तयारी करत होतो. नेहाकडे पाहिलं तेव्हा मी विचारलं की तू काही खाल्लंस का? ती म्हणाली की मला भूक नाही. मी चिडून म्हणालो की तुला काय वाटतं? असा दिखावा करशील की मला भूक नाही, उपाशी राहशील आणि मला तुझी दया येईल. ती शांतपणे म्हणाली की असं काही नाही. मला खरंच भूक नाही. मी घराबाहेर पडलो. संजनाला भेटायचा पत्ता पाठवला आणि नेहाला म्हणालो की मी ऑफिसच्या मीटिंगसाठी जातोय. उशीर होईल. ती काहीच बोलली नाही. तिची अवस्था खूप खराब होती. ती तापाने जळत होती. श्वास घेताना धापा टाकत होती. जाण्यापूर्वी मी तिला पाणी दिलं, पण तिने प्यायलं नाही. फक्त इतकंच म्हणाली की सागर, प्लीज मला डॉक्टरांकडे घेऊन चल. मी म्हणालो की माझ्याकडे वेळ नाही. उद्या जाऊ. आजचा दिवस सहन कर. ती शांत झाली. मी रूम मधून बाहेर पडलो. संजना सोबत माझी जवळी खूपच वाढली होती. डिनर नंतर ती म्हणाली की मला तुझं घर पाहायचंय. मी म्हणालो की ठीक आहे. रात्री 2 वाजले होते. मला माहित होतं की आई तिच्या रूम मध्ये असेल. नेहा आजारी आहे. तिला काही कळणार नाही. आणि काका काकी नातेवाईकांकडे गेले. मी संजनाला घरी आणलं आणि आमच्या घरातल्या रिकाम्या रूम मध्ये गेलो. तिथे आम्ही खूप वेळ घालवला. रात्री संजना माझ्या मिठीत होती. ती म्हणाली की तुझी बायको घरात आहे का? मी म्हणालो की हो, पण आमचं नातं फक्त नावापुरतं आहे. माझ्या हृदयात तिच्यासाठी आता जागाच नाही. हे बोलताना मला भीती वाटत होती, पण मी पुढे काही बोललो नाही. संजना हसली आणि म्हणाली की तू कशाला घाबरतोयस? तुझ्या बायकोला आपल्याबद्दल कळू नये म्हणून? मी म्हणालो की जर तिला कळलं असतं तर ती कधीच मरून गेली असती. जोपर्यंत काका काकी बाहेर होते तोपर्यंत संजना रोज रात्री घरी यायची. मी खूप बदललो होतो. ऑफिसमध्ये संजना, घरात शांतता आणि या सगळ्यात एक आजारी बाई जी बेडवर पडून होती. एकदा मी ऑफिसची सुट्टी घेतली, पण घरी न थांबता संजनाला घेऊन बाहेर फिरायला गेलो. परत आलो तेव्हा नेहा बेडवर पडली होती. ती जोरजोरात श्वास घेत होती. तिच्या श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मी तिला पाणी दिलं तेव्हा ती म्हणाली की सागर, मला डॉक्टरांकडे घेऊन चल. मला वाटतंय की माझ्याबरोबर काहीतरी वाईट होणार आहे. तेव्हा माझा मोबाईल बंद होता. बॅटरी संपली होती.
मी म्हणालो की आता मी कुठे जाऊ शकत नाही, मोबाईल चार्ज होऊ दे. तिने माझा हात पकडला की थोड्या वेळासाठी चल, माझी तब्येत ठीक नाहीये. मी म्हणालो की नेहा, तुला समजत नाहीये का? तुझा उपचार खूप महाग आहे आणि एवढं करूनही काही फायदा होत नाही. तुला हे आता समजायला हवं. माझं बोलणं ऐकून ती शांत झाली, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली की मग मला आता कधीच औषध मिळणार नाही का? मी म्हणालो की नाही, मी तुझ्यावर उपचार करून थकलोय. मी रूम मधून बाहेर पडलो. नेहा चेहरा लपवून झोपली. सकाळी आई म्हणाली की बाळा, तुझ्या बायकोची तब्येत ठीक नाही. तू रात्रभर झोपलास, पण ती रात्रभर जागी होती. तुझं नाव घेत होती, तुझ्याकडे पाहत होती. मी रागात म्हणालो की आई, मग मी सतत तिच्यासोबत बसून राहू का? मला दुसरी कामही आहेत. आई म्हणाली की तू तिच्यावर प्रेम केलंस की उपकार? तिच्या प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. नेहा आता बेडवरून उठू शकत नव्हती. एकदा मी तिला म्हणालो की तू स्वतःची ही काय अवस्था केलीस? तुझ्याकडे पाहून वाटतं की तू जगातील सगळ्यात परेशान बाई आहेस. ती म्हणाली की मी कधीच तुझ्याकडून काही मागितलं नाही. मला फक्त तुझ्या सोबत जगायचंय. मी शांत राहिलो, पण मनात विचार आला की जर ही मेली तर बरंच होईल. कदाचित देवाने माझी ही इच्छा ऐकली, कारण पुढे जे घडलं ते माझ्या विचारांपलीकडचंच होतं. त्या सकाळी मी नाश्ता केला नाही. संजनाने रात्री सांगितलं होतं की आज मी तुला एका खास जागी घेऊन जाणार आहे, शहराबाहेर. मी तयार होऊन निघालो. आई दारात उभी होती. ती म्हणाली की बाळा, तुझ्या बायकोची तब्येत ठीक नाही. आज तुझी ऑफिसची सुट्टी घे. तू कुठे जातोयस? मी म्हणालो की परत आल्यावर पाहतो. मला महत्वाच्या मीटिंगला जायचंय. आई काही सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण मी निघून गेलो. संजनाला घ्यायला गेलो. ती गाडीत बसली आणि म्हणाली की आज तू फक्त माझा आहेस. कोणते कॉल नाही, टेन्शन नाही. आपण फक्त एकमेकांसाठी आहोत. आम्ही शहराबाहेर सुंदर जागी गेलो. हॉटेलमध्ये जेवलो, फोटो काढले. संजनाने ते सोशल मीडियावर टाकले. मी सगळं विसरलो होतो. घर आणि घरातली आजारी बायको, जी मोठ्या मुश्किलीने श्वास घेत होती. संध्याकाळी परत येताना संजनाने माझा हात धरला. तुझ्यासोबत वेळ घालवल्याने वाटतं की सगळं ठीक होईल. मी हसत म्हणालो, मलाही तसंच वाटतं. मी नेहमी तुझ्यासोबत राहावं. शहरात पोहोचलो तेव्हा मोबाईल पाहिला. काका काकी, आईचे खूप मिस कॉल्स आणि मेसेज. सागर, लवकर घरी ये. नेहाची तब्येत खूप खराब आहे. मी संजनाला तिच्या घरी सोडलं आणि वेगाने गाडी चालवत घरी निघालो. मनात एकच प्रश्न, आज नेहाचं आयुष्य संपेल का? घरी पोहोचलो तर दरवाजा उघडा होता. घरात लोक जमा झाले होते. सगळीकडे शांतता. आई, काका, काकी दुःखी दिसत होते. आई म्हणाली की बाळा, तू खूप उशीर केलायस. नेहा आता या जगात नाही. मी थक्क झालो, पण मला फार वाईट वाटलं नाही. पश्चातापही झाला नाही. डोळ्यात अश्रू आले, पण मी सोफ्यावर बसून पाणी प्यायलो. काकीने आश्चर्याने पाहिलं की सागर, तुला वाईट वाटलं नाही? तुझ्यावर एवढं प्रेम करणारी बायको गेली. मी म्हणालो की काकी, दुःख कोणत्या गोष्टीसाठी? ती तर आधीच संपली होती. फक्त श्वास चालू होता. नेहाचा मृतदेह घरात ठेवला होता. काकी काही बोलली नाही. काका आले. अंतिम संस्काराची तयारी काय? मी खांदे उडवत म्हणालो की मला काही माहित नाही. तुम्ही घेऊन जा आणि करा. मी थकलोय, कपडे बदलून येतो. काका म्हणाले की म्हणजे तुझ्या बायकोचा जीव गेलाय आणि तू बाहेर फिरत होतास. तुला किती कॉल केले, सांगितलं होतं की नेहाची तब्येत ठीक नाही, तरी तू तिला तसंच सोडलंस. मी म्हणालो की काका, मी मजबूर होतो. मला माहीत नव्हतं की ती मरेल. तसंही मला फरक पडत नाही. मला माहीत होतं की ती एक ना एक दिवस जाणारच. माझं बोलणं ऐकून सगळे हैराण झाले. डोळ्यात राग होता. आई म्हणाली की बाळा, तू फक्त तिचा नवरा नव्हतास. तुझी ही जबाबदारी होती. तुला माहीत होतं, मग तू उपचार का केले नाहीस? तिला वाचवायचा प्रयत्न करायला हवा होता. तू माणुसकी सोडलीयस. मी मान खाली घातली. काका म्हणाले की आता या गोष्टी बोलायची वेळ नाही. ते काही लोकांना घेऊन नेहावर अंतिम संस्कारासाठी गेले. माझ्या मनात विचित्र शांतता होती. मीही अंतिम संस्काराला गेलो. घरी परत आल्यावर आई म्हणाली की बाळा, नेहाने सगळं सहन केलं, पण तू तुझी कर्तव्य पार पाडली नाहीस. शेवटच्या क्षणी तू तिचा हक्क पूर्ण केला असतास तर बरं झालं असतं. मी गप्प राहिलो. खोलीत आलो आणि संजनाला फोन करून सांगितलं की नेहा आता या जगात नाही. ती म्हणाली की तुला वाईट वाटतंय का? मी म्हणालो की नाही. उलट माझ्या मनावरचं ओझं हलकं झालंय. आता आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार. ती म्हणाली की मग चल, या आनंदात पार्टी करू. मी होकार दिला. रात्री एकटाच बसलो होतो. क्षणभर वाटलं की सगळं जसं मला हवं होतं तसंच झालं. शांतता, स्वातंत्र्य आणि संजना. पण नेहाचे श्वास, तिचा तो शेवटचा आवाज की मला डॉक्टरांकडे घेऊन चल, माझ्या डोळ्यांसमोर येत होता.
नेहाच्या मृत्यूनंतर एका महिन्याने मी संजनाशी साध्या पद्धतीने लग्न केलं. ती धुमधडाक्यात लग्न करायचा आग्रह करत होती, पण मी थकलो होतो. माझ्यात विरोधाची ताकद नव्हती. ती लाल साडीत आली, इतकी सुंदर की सगळ्यांचं लक्ष तिच्यावर होतं. सुरुवातीचे काही दिवस सगळं नवीन आनंददायी वाटलं. आम्ही शहराबाहेर गेलो, महागड्या हॉटेल्समध्ये राहिलो, शॉपिंग केली, मज्जा केली. संजना रोज नवीन कपडे, नवीन ज्वेलरी आणि फोटो काढायची. सागर माझ्यासाठी ती ब्रँडेड बॅग घे, माझ्या मैत्रिणीकडे आहे, ती म्हणायची. मी म्हणायचो की खूप महाग आहे, थोडे दिवस थांब. ती म्हणायची की तू शब्द दिला होतास, माझी सगळी स्वप्न पूर्ण करशील. मी गप्प राहायचो आणि काही दिवसांनी ती वस्तू घ्यायचो. माझ्या क्रेडिट कार्डची मर्यादा संपत चालली होती. ऑफिसमध्ये ही तीच जुनी अडचण, कामात लक्ष लागत नव्हतं, जास्त काम आणि वेळ पुरत नव्हता. एकदा मी ऑफिसमधून परत आलो तेव्हा संजना सोफ्यावर बसली होती, समोर ब्युटी पार्लरची बॅग. हे काय? मी विचारलं. ती म्हणाली की तुला काय त्रास? मी हे माझ्यासाठी खर्चले, दुसऱ्यासाठी नाही. पण हे हजारो रुपये रोज कुठून येणार? मी ती बायको होऊ का जी बेडवर पडून सतत राहते? तशी बायको तुला हवी आहे का? तिचे शब्द वाणासारखे लागले. कदाचित ती मुद्दाम बोलत होती, पण ते शब्द माझ्या डोक्यात घुमत राहिले. रात्री मी झोपेतून घाबरून उठलो, घामाने भिजलो होतो. स्वप्नात पुन्हा तोच प्रसंग, नेहाचा चेहरा, ती बेशुद्ध पडलेली आणि तिची शेवटची हाक, मला डॉक्टरांकडे घेऊन चल. मी पाणी प्यायलो, खिडकीजवळ उभा राहिलो. रस्त्यावर शांतता होती, पण डोक्यात विचारांचा कळवळ, मनात पोकळी जाणवत होती. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्येही लक्ष लागलं नाही. मीटिंगमध्ये बॉस म्हणाले की सागर, तुझं काम दिवसेंदिवस खराब होते, तुझ्या परफॉर्मन्सवर प्रश्नचिन्ह आहे. मी म्हणालो की सॉरी सर, पुढच्या वेळी ठीक होईल. पण मलाच माहीत नव्हतं की खरंच कधी सगळं ठीक होईल का. संध्याकाळी घरी आलो तर संजना नवीन डिझायनर ड्रेस घालून तयार होती. चल, नवीन कॅफे उघडलाय, तिथे जाऊ. मी म्हणालो की माझी तब्येत ठीक नाहीये, मला आराम करायचा आहे. ती म्हणाली की ठीक आहे, मी एकटीच जाईन. सगळे माझ्यावर हसतील, पण मला फरक पडत नाही. ती दार मोठ्याने आपटून गेली. मी सोफ्यावर बसलो आणि नेहाचे शेवटचे दिवस आठवू लागलो. ती कधीच माझ्यावर रागवली नाही, तक्रार केली नाही. आणि आज माझ्यासमोर एक बाई होती जिला फक्त माझ्याकडून घ्यायला जमत होतं. मी फोन उचलला, गॅलरी उघडली आणि जुन्या फोटोंकडे पाहू लागलो. एका फोटोत नेहा माझ्यासोबत चहाचा कप घेऊन खिडकीजवळ हसत बसली होती. तो क्षण तेव्हा साधा वाटला होता, पण आज अमूल्य वाटत होता. 2 दिवसांनी संजनासाठी महागडा मोबाईल घेतला. व्हेरी गुड, शेवटी तू शहाणा झालास, असं ती म्हणाली. मी हसू शकलो नाही, फक्त शांतपणे खोलीत गेलो. एका रात्री संजना जोरजोरात फोनवर बोलत होती. मला जुनं आयुष्य नको, मी लग्न केलंय तर मला राणीसारखं जगायचंय. मी दार हळूच बंद केलं. दुसऱ्या सकाळी बँक खातं तपासलं तर शिल्लक जवळपास संपली होती. गेल्या 2 महिन्यात माझ्या पगारापेक्षा जास्त खर्च संजनाचा मेकअप, शॉपिंग आणि पार्ट्यांवर झाला होता. त्या दिवशी ऑफिसमध्ये एक कॉल आला. कॅनडामधल्या एका कंपनीत जागा रिकामी होती. आम्ही तुमचं प्रोफाईल पाहिलं, आम्हाला तुमची गरज आहे, असं ते म्हणाले. माझ्या मनात आशा जागी झाली. कदाचित ही नवीन सुरुवात असेल. संध्याकाळी मी संजनाला सांगितलं की मला कॅनडामधून नोकरीची ऑफर आहे. ती म्हणाली की अरे वा, मग तिथे शॉपिंग करू, माझ्यासाठी सँडल आण. तिला फक्त तिच्या फॅशनची चिंता होती. मी हसलो, पण काही बोललो नाही. माझ्या मनात काहीतरी वेगळं होतं, पण मी तिला जाणवू दिलं नाही. त्या रात्री झोपलो तेव्हा स्वप्नात पुन्हा तोच प्रसंग. नेहा बेडवर पडलेली, अशक्त, हळूहळू बोलत होती. सागर, जर मी राहिले नाही तर तू माझी आठवण काढशील का? मी डोळे उघडले. अंधारात छताकडे पाहत होतो. कॅनडाची ऑफर सुकत गारव्यासारखी वाटत होती. माझी घरची परिस्थिती खराब झाली होती. क्रेडिट कार्डची मर्यादा ओलांडली गेली. ऑफिसमधून शेवटची वॉर्निंग मिळाली. मी एक क्षण वाया न घालवता होकार दिला. व्हिसाची प्रक्रिया वेगाने झाली. 3 आठवड्यात सगळं पूर्ण झालं. संजनाला व्हिसा मिळाल्यावर ती आनंदाने बहरली. ती रात्री नव्या ठिकाणच्या ब्रँड्स आणि फॅशनबद्दल बोलत राहायची. कॅनडात गेल्यावर पहिली शॉपिंग कुठून सुरू करू, ती म्हणायची. मी म्हणायचो की काम तर सुरू होऊ दे, शॉपिंगसाठी वर्ष आहे. ती म्हणायची की तुला कळत नाही, तिथे माझं वेगळंच रूप असेल. मी सगळ्यांना दाखवीन की मी किती स्टायलिस्ट आहे. मी फक्त मान हलवायचो. वाद घालण्यात अर्थ नव्हता. मला आतून एक अज्ञात भीती वाटत होती, पण ती दाखवण्यात काही उपयोग नव्हता. आम्ही दिल्लीहून फ्लाईट पकडली आणि कॅनडाला पोहोचलो. पहिल्यांदा परदेशात जाण्याचा अनुभव होता,
पण थकव्यापेक्षा ऑफिसच्या पहिल्या दिवसाचं दडपण जास्त होतं. ही नवीन सुरुवात होती. संजना शॉपिंग हॉटेल्स यात हरवली होती. हीच खरी जिंदगी आहे सागर. हाच तो टप्पा जिथे मला पोहोचायचं होतं, ती म्हणायची. मी म्हणायचो की मला इथे कामही करायचंय. ती म्हणायची की हो तू काम कर, मी तुला अडवणार आहे का. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. सुंदर सजावट असलेली बिल्डिंग पाहून काहीतरी वेगळं वाटलं. रिसेप्शनवर एक तरुण माझं स्वागत करत म्हणाला की सर, तुमची सीईओ सोबत भेट ठरली आहे. ते वरच्या वेटिंग रूममध्ये तुमची वाट पाहतायत. मी लिफ्टमध्ये गेलो. मनात विचित्र भावना होती. लिफ्टच्या आरशात स्वतःकडे पाहिलं. टाय सरळ केला, जॅकेट नीट केलं, दरवाजा उघडला आणि वेटिंग रूममध्ये प्रवेश केला. तेव्हा माझे पाय जागीच थांबले. समोर एक बाई उभी होती. माझ्याकडे वळून पाहत होती. माझा श्वासच थांबला. ती नेहासारखी दिसत होती. लांब केस, डोळ्यातली तीच चमक, तेच सौंदर्य आणि तोच सौम्य हास्याचा अंदाज. मी गोंधळलो. मनात झटका बसला. हे कसं शक्य आहे. ती जवळ आली, हात पुढे केला. वेलकम टू कॅनडा मिस्टर सागर. मी संकचलो, पण तिच्याशी हस्तांदोलन केलं. तुमचा चेहरा मला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय, मी म्हणालो. ती हसली की शक्य आहे. बरेच जण म्हणतात की माझा चेहरा ओळखीचा वाटतो. मी तिच्याकडे सतत पाहत होतो. माझी नजर हटतच नव्हती. तुमचं नाव तुम्हाला मेलमध्ये सांगितलं होतं. नेहा पोटभरे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हे नाव, हा चेहरा. मी बोलता बोलता थांबलो. ती एक क्षण शांत राहिली. मग म्हणाली की मिस्टर सागर, आपण इथे कामासाठी आलो आहोत. मी बसलो, पण माझं हृदय जोराने धडधडत होतं. ती समोर फाईल उघडून काही समजावत होती, पण माझं लक्ष तिच्या आवाजाकडे, तिच्या अस्तित्वाकडे होतं. हे कसं शक्य आहे. नेहा तर मेली होती. मी तिचं शव पाहिलं होतं. काका काकी, आई, मामा सगळ्यांनी तिचे अंतिम संस्कार केले होते. मग ही कोण. मीटिंग संपली. ती म्हणाली की मला आशा आहे की तुम्ही आमच्या वातावरणात लवकरच रुळाल. मी स्वतःवर ताबा ठेवत म्हणालो की मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. आपण एकट्यात बोलू शकतो का. ती थंड स्वरात म्हणाली की मिस्टर सागर, ऑफिसमध्ये पर्सनल गोष्टी कामाच्या वेळेत होत नाहीत. तिच्या थंड स्वराने मला गोंधळात टाकलं. मी ऑफिसमधून बाहेर पडलो. संजना बाहेर उभी होती. इतका उशीर झाला. मला वाटलं तू त्या सीईओच्या विचारात हरवला आहेस की काय. तिच्या विनोदावर मी काहीच बोललो नाही, हसलोही नाही. शांतपणे गाडीकडे चालत गेलो. गाडी चालवताना तिचा चेहरा सतत डोळ्यांसमोर येत होता. संजना म्हणाली की सागर, तू काहीतरी लपवतोयस. मी म्हणालो की नाही, मी फक्त थकलोय. ती म्हणाली की त्या सीईओने तुझ्यावर जादू केली की काय. चुप बस, मी म्हणालो. ती शांत झाली, पण माझ्या मनात वादळ चालू होतं. ती नेहा आहे का. इतकी हुबेहूब कशी. जर ती जिवंत असेल तर इथे कशी. माझ्या मनाने सांगितलं की हा योगायोग नाही, यात काहीतरी आहे. मला त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जायला हवं. स्वस्थ बसणं आता शक्यच नव्हतं. ही काही भाग्याची भेट नव्हती. हा एखादा संकेत होता, किंवा कदाचित माझ्या जुन्या पापांचा हिशोब मागायला आलेली कोणीतरी ती व्यक्ती होती. दुसऱ्या दिवशी मी वेळेवर ऑफिसला पोहोचलो. चेहऱ्यावर गंभीरता होती, मनात प्रश्नांचा गोंधळ. मी रात्रभर डोळ्याला डोळा न लावता काढली. एकच प्रश्न मला त्रास देत होता की जर ती खरंच नेहा आहे तर ती जिवंत कशी, आणि जर ती नाही तर इतकी हुबेहूब कशी. मी रिसेप्शनवर पोहोचलो. तिथल्या मुलीने सांगितलं की सर, तुम्हाला कॅबिनमध्ये बोलावलं आहे. धडधडत्या हृदयाने मी आत गेलो. ती टेबल मागे उभी होती. नीटनेटके कपडे, आत्मविश्वास, शांतपणा आणि स्वतःवर पूर्ण विश्वास. तिने डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं, पण ओळख दाखवली नाही. ती म्हणाली की गुड मॉर्निंग मिस्टर सागर, बसा. मी शांतपणे बसलो. ती म्हणाली की तुमच्या फाईल्स मी तपासल्या. आम्हाला दुःख आहे, पण तुमच्या मागच्या कंपनीतून काही रिपोर्ट्स मिळालेत, ज्यात तुमच्या काही आर्थिक व्यवहारांमध्ये गडबड आढळली आहे. तिचे शब्द ऐकून मी चट पडलो. ती काय बोलते. तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही कंपनीचे फंड्स वैयक्तिक वापरासाठी वापरलेत आणि काही गोष्टी बेकायदेशीर होत्या. मी कठोर आवाजात म्हणालो की हे सगळं खोटं आहे. कोणीतरी माझ्या विरुद्ध कट रचलाय. ती म्हणाली की हो, असं होऊ शकतं, पण आमच्या पॉलिसीनुसार अशा कोणत्याही कर्मचाऱ्याला जॉईनिंग देऊ शकत नाही. मी टेबलावर हात ठेवत म्हणालो की तुम्ही हे सगळं माझ्यासोबत पर्सनल जुन्या गोष्टींमुळे करत नाही ना. ती क्षणभर थांबली, मग म्हणाली की पर्सनल, माफ करा, मी फक्त प्रोफेशनल निर्णय घेते. इतक्यात दरवाजा उघडला आणि एक पुरुष आत आला.
उंच, गोरा, महागडे कपडे आणि चेहऱ्यावर स्मित हास्य. तो तिच्याजवळ येऊन उभा राहिला. ती म्हणाली की हा माझा होणारा नवरा आहे, अभय. माझ्या तोंडून आवाजच निघाला नाही. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर तो शांतपणा होता जो फक्त चांगलं आयुष्य जगणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसतो. तुमचा होणारा नवरा? माझा आवाज थरथरला. हो, ती म्हणाली, आणि खूप चांगला मित्रही. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा हेच माझा आधार बनले. मला श्वास घेणं कठीण झालं. मी लगेच उठलो आणि पुन्हा तिच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न केला. तू तू नेहा आहेस का? तिने क्षणभर डोळे बंद केले, दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली की मला माहित नाही तू कोणाबद्दल बोलतोयस, पण इथे तुझं काही काम नाही सागर. मी थरथरत बाहेर पडलो. जमिनीवर माझं वजनच उरलं नव्हतं. जिना उतरताना हृदयाची धडधड खूप वाढली. लॉबी पार करून रस्त्याच्या कडेला आलो. आजूबाजूला गोंगाट, गाड्या, लोक, पण माझ्या कानात फक्त तिचा आवाज घुमत होता. हा माझा नवरा आहे, अभय. मी फोन काढला आणि भारतात माझ्या मामांना फोन केला. हॅलो मामा, मी सागर. सगळं ठीक आहे ना? एक सत्य जाणून घ्यायचंय. नेहाबद्दल विचारायचं आहे. नेहा खरंच मरण पावली होती का? फोनच्या दुसऱ्या टोकाला शांतता पसरली. मामा, खोटं बोलू नका. मला खरं जाणून घ्यायचं आहे. ती जिवंत आहे का? तिला कोणी वाचवलं होतं का? मामांचा आवाज जड झाला. ते म्हणाले की आता का आठवतंय तुला हे सगळं? मी म्हणालो की कारण मी तशाच एका बाईला भेटलोय. तिचं नाव, चेहरा, आवाज सगळं तसंच आहे. मामांनी दीर्घ श्वास घेतला. मग हळू आवाजात म्हणाले की सागर, मी आता हे उघड करू शकत नाही. हो, ती जिवंत होती. माझ्या हातून फोन खाली पडला. त्या दिवशी जेव्हा आम्ही तिला आजीबरोबर घेऊन गेलो तेव्हा ती मेलेली नव्हती. फक्त तिचा श्वास खूप मंद झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की कदाचित ती वाचू शकेल. आणि त्यावेळी तिचे काका, जे अनेक वर्षांपूर्वी तिला माझ्याकडे सोडून गेले होते, ते लगेच तिथे आले. परिस्थिती समजल्यावर त्यांनी तिला शहराबाहेर उपचारासाठी नेलं आणि ती वाचली. मी विचारलं की मग मला का नाही सांगितलं? आम्हाला वाटलं तुला काही फरक पडणार नाही. तू तर तिच्या मृतदेहावरही शोक व्यक्त केला नव्हतास. तू तर तिला आधीच मारून टाकलं होतंस. मामा म्हणाले. मी दोन्ही हातांनी डोकं धरलं. समोर रस्त्यावर गाड्या धावत होत्या, पण मला काहीच दिसत नव्हतं. मामा, ती आता एका मोठ्या कंपनीची मालकीण आहे आणि ती लग्न करणार आहे. ती आनंदी आहे. मामा म्हणाले की मग तुला काय हवंय? तुला तर हेच हवं होतं ना की ती तुझ्या आयुष्यातून निघून जावी. मी म्हणालो की मी चूक केली होती. चूक नाही सागर, गुन्हा केला होतास आणि निसर्गाने तुला न्याय दिला आहे. मामांनी पुढे सांगितलं की तुला माहित आहे का, नेहाला विष दिलं गेलं होतं. मी हादरलोच. ते विष देणारी दुसरी कोणी नव्हती तर तुझी बायको संजना होती. मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? मी विचारलं. आम्ही सांगितलं असतं तर तू काय केलं असतंस? तू तो नवरा होतास ज्याने तिचे औषध बंद केले होते. तू आधीच ठरवलं होतं की ती वाचणार नाही. मी गप्प बसलो. मामांनी सांगितलं की नेहाच्या काकांनी एका ओळखीच्या डॉक्टर मार्फत तिच्यावर उपचार केले. हळूहळू ती बरी झाली. मग तिने पुन्हा शिक्षण सुरू केलं. तिच्या काकांनी तिला पूर्ण साथ दिली. काही वर्षात तिने आपल्या वडिलांची फॅक्टरी सांभाळायला सुरुवात केली. ती जी कधी तिच्या जीवावर उठली होती. आणि तो मुलगा अभय, तोच तो तुझ्या कंपनीत होता. तू निघून गेल्यानंतर तो नेहाच्या काकांच्या बिझनेसशी जोडला गेला. त्यांनी एकत्र काम केलं, व्यवसाय वाढवला आणि मग त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. ते फक्त तुझ्या घटस्फोटाची वाट पाहत होते. माझं मन सुन्न झालं. माझं लक्ष रस्त्यावर होतं, पण मन कुठेतरी हरवलं होतं. मामा, मला तिची एकदा भेट घ्यायची आहे. आता खूप उशीर झालाय सागर. ती आता तुझी राहिलेली नाही. तिचं आयुष्य नव्या वळणावर आहे आणि तूच तिला तिथून दूर ढकललंयस. मला तिची माफी मागायची आहे. मी म्हणालो. माफी सगळं ठीक करत नाही सागर. काही जखमा फक्त काळ बरं करतो, माफी नाही, मामा म्हणाले. फोन कट झाला. आजीच्या निधनाची बातमीही मला कळाली नव्हती. मला सगळ्यांपासून अज्ञात ठेवलं गेलं होतं. संजना फ्लॅटवर परत आली. हातात खरेदीच्या पिशव्या, चेहऱ्यावर थकवा. तू फोन का उचलत नव्हतास? ती म्हणाली. मी दार बंद केलं आणि हळूच म्हणालो की तू नेहाला विष दिलं होतंस. ती क्षणभर शांत झाली. मग हसत म्हणाली की हा प्रश्न आता का? सत्य सांग, हो की नाही? मी विचारलं. हो, दिलं होतं. एक गोळी औषधात मिसळली होती, पण ती माझी नव्हती. तूच तर म्हणाला होतास काही होत नाही असं वाटतंय. मी फक्त घाई केली. तुला लाज वाटली नाही? मी विचारलं. लाज? ती मुलगी तुला मागे ओढत होती आणि मी तुला पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते.
मी पुढे जाऊन तिचा हात धरला. आपण आता वेगळे होणार आहोत, घटस्फोट घेऊ. ती हसत म्हणाली की तरीही तुझ्या चेहऱ्यावर समाधान नाही सागर, ते कदाचित आता कधीच येणार नाही. मी खोलीचं दार बंद केलं आणि पलंगावर बसलो. त्या चित्राचा तो कोपरा समोर आला जो मी स्वतः तयार केला होता. काही दिवस मी त्यात हरवून गेलो. सगळं थांबायचं ठरवलं, पण शेवटी एका सकाळी मी नेहाच्या कंपनीच्या बिल्डिंगकडे निघालो. मीटिंग किंवा परवानगी न घेता थेट तिच्या ऑफिसमध्ये गेलो. रिसेप्शनवरच्या मुलीने मला थांबवण्याचा प्रयत्न केला की सर, तुमच्याकडे अपॉइंटमेंट नाही, फक्त एक मीटिंग, शेवटची गोष्ट सांगायची आहे. मी म्हणालो. दरवाजावर टकटक केली. आतून आवाज आला, येस कम इन. दरवाजा उघडला तर ती मागच्या खुर्चीत बसली होती. समोर अभय, तिचा होणारा नवरा होता. तिने मला पाहिलं, पण तिच्या डोळ्यात आश्चर्य नव्हतं. जणू तिला माहीत होतं की मी येणार. बस, ती मृदू आवाजात म्हणाली. मी शांतपणे सोफ्यावर बसलो. काही क्षण शांततेत गेले. बोल, कशासाठी आलायस? ती म्हणाली. नेहा, मला माहीत आहे की मी तुझ्यावर असा अत्याचार केला ज्याला माफी नाही. तुझ्या आजारपणात मी तुला सोडून दिलं. तुझं सत्य खोटं ठरवलं आणि तुला मारून टाकलं जेव्हा तू जिवंत होतीस. ती काहीच बोलली नाही. मी पुढे म्हणालो की मला समजलंय की तू कशी वाचलीस, कशी पुन्हा उभी राहिलीस आणि कशी आज या टप्प्यावर पोहोचलीस. मला खरंच लाज वाटते. तिने मला मध्येच थांबवलं. तुला वाटलं माफी मागितल्यावर मी माफ करेन? मी ती व्यक्ती राहिलेली नाही सागर, आणि तू तर आता काहीच राहिलेला नाहीस. तू स्वतःच्या आयुष्यातून सगळं काढून टाकलंस. तुला आठवतंय, जेव्हा मी औषध मागायचे तेव्हा तू म्हणायचास की काही उपयोग नाही. जेव्हा मी रडायचे तेव्हा तू म्हणायचास की तुला मरायचंच आहे. तुला माहीत आहे का मी का वाचले? कारण मी हार मानली नाही. माझ्या काकांनी, आजीने आणि अभयसारख्या लोकांनी मला साथ दिली, ज्यांनी मला माणूस समजलं, ओझं नाही. तिचा आवाज आता उंचावला होता. मी त्या दिवशीच मेले होते जेव्हा तू तुझ्या गर्लफ्रेंडसोबत हसत माझ्यासमोर आलास. मी त्या दिवशीच मेले होते जेव्हा तू म्हणालास की तुझे आई वडील तरी कुठे आहेत. तू मला टाकून दिलंस, पण मी जिवंत होते आणि आज जीवनाने मला पुन्हा कवेत घेतलं. मी डोळे बंद केले पण अश्रू आले नाहीत. कदाचित रडणंही व्यर्थ वाटत होतं. मला माफी मागायची आहे, मी म्हणालो. ती जवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली की तुझी माफी माझी जखम भरू शकत नाही सागर. तुला माझा शाप मिळाला आहे. तू कधीही सुखी राहू शकणार नाहीस. तू क्षणोक्षणी मरशील. तू खरंच शाप देतेस का? मी थरथरत विचारलं. ती हसली की हा शाप माझ्या अस्तित्वाची शेवटची किंकाळी आहे. मी उठलो, दरवाजाकडे गेलो. पुन्हा मागे वळून विचारलं की तू आनंदी आहेस का? हो, ती म्हणाली, आणि तुझ्यामुळे, कारण मी तुझ्यापासून मुक्त झाले. ती पुढे म्हणाली की शेवटी एकच गोष्ट, मला घटस्फोटाची कागदपत्र पाठव, म्हणजे मी अभयसोबत माझं आयुष्य सुरू करू शकेन. माझं हृदय एका क्षणासाठी थांबलं. मी फ्लॅटवर परत आलो. संजना आधीच घटस्फोट घेऊन गेली होती. सगळं घेऊन गेली होती, पैसा, इज्जत, अगदी माझं नावही. आता मी फक्त एक कर्मचारी म्हणून ओळखला जाऊ इच्छित होतो. मी स्वतःला खोलीत बंद केलं. प्रत्येक दिवस एकसारखा वाटायला लागला. मी नेहाला घटस्फोट दिला, कारण मला माहीत होतं की हीच माझ्या गुन्ह्याची खरी शिक्षा आहे. एके दिवशी शरीरात विचित्र थकवा जाणवला. डॉक्टरांकडे गेलो. टेस्ट झाल्या, रिपोर्ट आला. सागर साहेब, टेस्टमध्ये काही गडबड आहे. कदाचित तुम्ही वडील होऊ शकणार नाही, डॉक्टर म्हणाले. माझ्यासाठी हे शब्द मृत्यूसारखे होते. आता मला समजलं की नेहाला मूल होत नव्हतं कारण ती आजारी होती म्हणून नाही. खरी अडचण माझ्यात होती आणि मी सगळा दोष तिच्यावर टाकून तिला संपवण्याचा प्रयत्न केला. आता माझे दिवस आळशी झाले होते. कधी दारापाशी बसायचो, कधी पार्कमध्ये, कधी मंदिरांच्या पायऱ्यांवर. जो माणूस दुसऱ्यांवर संशय घ्यायचा तो स्वतः दुर्लक्षित झाला होता. लोक कधी खायला देत, काही पैसे देत, कधी एखादा भिकारीही माझ्यावर दया दाखवायचा. माझं आयुष्य संपलं नव्हतं, पण ते मरणासमान झालं होतं. आणि त्या आयुष्याच्या भिंतीवर फक्त एकच गोष्ट लिहिलेली होती की तू कधीही सुखी राहू शकणार नाहीस. प्रत्येक श्वासात तिच्या शापाचा आवाज ऐकू येतो, जो एका स्त्रीने नाही तर एका आत्म्याने दिला होता. आणि आता मी जिवंत आहे फक्त यासाठी की मी क्षणोक्षणी मरत आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.